गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आजपासून राहुल गांधींची बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं। भविष्यात कुणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा। निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार उद्घाटन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ। पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्या, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठे राहिली नाही। शरद पवारांकडून खंत व्यक्त। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। भाजपच्या गणेश नाईक यांनी पुन्हा डिवचलं, तर जनतेनं कामावर मतदान केल्यानं 232 आमदारांची विक्ट्री केली। शिंदेंचं प्रत्युत्तर। सांगलीतील कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली। एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधी तडजोड केली नाही। वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही। जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, त्यात तडजोड नाही। अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर। तुमचं भाषण पाहून डोक्यात चणक गेली असंही वक्तव्य। अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज अमेरिकेतून भारतात परतणार। भारतात दाखल झाल्यानंतर शुभांशु शुक्ला पंतप्रधान मोदींची भेट घेणार। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीनंतरही रशियातून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी। ऑगस्ट महिन्यात रशियातून भारतात प्रतिदिन 20 लाख पिंप खनिज तेलाची आयात। मुंबईत 2 गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, तर आतापर्यंत 95 गोविंद जखमी असल्याची माहिती। 19 जणांवर उपचार सुरू, उर्वरित 76 जणांना डिस्चार्ज। खराब रस्त्यामुळे आक्रमक विद्यार्थ्यांकडून सरपंचाच्या गाडीवरच चिखलफेक। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ गावातील घटना। चिखलात गाडीतून उतरताना सरपंचांची चांगलीच तारांबळ। राज्यात 5 दिवस अतिवृष्टीचे। मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस। निमला महसूल मंडळात मागच्या 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर। पूरस्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला। माहूर आणि धनोडा दरम्यानचा पूल पाण्याखाली। पैनगंगा नदीच्या पुलावर पोलिसांचा बंदोबस्त। वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे 2 दिवसात 250 मच्छीमारी बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांमध्ये परतल्या। मच्छीमारांचं मोठं नुकसान। बायको नांदायला येत नसल्यानं बापानं 4 मुलांसह जीवन संपवलं। मुलांना विहिरीत ढकलून बापाची आत्महत्या। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील धक्कादायक घटना। तिघांचे मृतदेह बाहेर काढले, दोघांचा शोध सुरू। राज्यातील वाहनधारकांची फास्टॅग वार्षिक पासला पसंती। पहिल्याच दिवशी 96 टोलनाक्यांवरून 6535 वार्षिक पासची खरेदी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।